आजची ही पवित्र मिसा सासू सासरे यांच्या आत्म्यासाठी, तसेच स्वर्गवासी बेबी यांच्या आत्म्यासाठी, त्याचप्रमाणे ग्रेनच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज ख्रिस्त सभा संत बार्तोलोमियो प्रेषित ह्याचा सण साजरा करीत आहे. येशू ख्रिस्ताच्या 12 प्रेषितांपैकी एक प्रेषित येशूच्या प्रेमामध्ये पडला, येशूच्या सहवासामध्ये वाढला आणि येशूचा सुवार्तिक बनला. आपण देखील येशूच्या सहवासामध्ये वाढत आहोत, येशूचं प्रेम आपण अनुभवत आहोत. आपल्याला देखील संत बार्तोलोमियोप्रमाणे खऱ्या अर्थानं येशूचं सुवार्तिक बनता यावं म्हणून ह्या पवित्र रहस्यात संत बार्तोलोमियोच्या मध्यस्थीनं परमेश्वराकडे प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपण आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
प्रार्थना करूया. हे प्रभो, ज्या श्रद्धेमुळे संत बार्तोलोमियो ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिला, तीच श्रद्धा आम्हाला दे. तुझ्या ख्रिस्त सभेला जगातील सर्व लोकांच्या तारणाचे चिन्ह बनव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेलं वाचन. देवदूत माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ए वधू म्हणजे कोकराची पत्नी, मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठाई देवाचं तेज होतं. तिची कांती अतिमौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशीजवळ 12 देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलांच्या संतानाच्या 12 वंशाची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी आणि पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची नावं होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर जाहीर करतात. प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर जाहीर करतात. हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणी मात्र तुझी स्तुती गातात. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. प्रतिसाद. प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर जाहीर करतात. ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर ही मानवजातीला जाहीर करतात. तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे. तुझ्या राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. प्रतिसाद. प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर जाहीर करतात. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांच्या तो समीप आहे. प्रतिसाद. प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर जाहीर करतात. जयघोष. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात.
आपण इस्रायलांचे राजे आहात. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया. हालेलुया, हालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खरा खुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझे सत्य असो. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण संत बार्तोलोमियो, ज्याचा उल्लेख शुभवर्तमानामध्ये नथनेल म्हणून आलेला आहे, नथनेल हाच बार्तोलोमियो म्हणून ओळखला जातो. ह्या प्रेषित बार्तोलोमियोच्या जीवनाविषयी आजचं शुभवर्तमान आपल्याला कथन करीत आहे. किंबहुना शुभवर्तमानामध्ये बार्तोलोमियोचा जास्त उल्लेख नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी जीवन जगलेलं आहे तो खराखुरा इस्रायली होता, त्याच्या ठाई कपट नव्हतं. ज्या वेळेला प्रेषित फिलिप ह्यांनी नथनेल उर्फ बार्तोलोमियो ह्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तानं त्याची पहिली ओळख जगाला करून दिली. आणि ती ओळख म्हणजे हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. किंबहुना पहिल्यांदाच प्रभू येशू ख्रिस्त आणि नथनेल समोरासमोर येत होते, एकमेकांना पाहत होते. आणि म्हणून ताबडतोब ह्या माणसानं, बार्तोलोमियो नथनेलनं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे की तुम्हाला माझी ओळख कुठली? आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनातील जे गूढ आहे, जे रहस्य आहे, ते त्याच्यासमोर प्रकट करतो. त्याला सांगण्यात येतं की तुला फिलिपाने माझ्याकडे आणण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलेलं होतं. अशा प्रिय बंधू भगिनींनो, हे अंजिराचं झाड देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अंजिराच्या झाडाखाली हा माणूस काय करत होता हे देखील ओळखणं महत्त्वाचं आहे. अंजिराचं झाड माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याची जी सावली आहे ती इतर झाडांच्या सावलीपेक्षा वेगळी आहे.
तिथं जो गारवा आहे तो एखाद्या तंबूमध्ये आपण राहिल्यानंतर जसा गारवा मिळतो तसा गारवा ह्या अंजिराच्या झाडाखाली बसल्यानंतर मिळतो. आणि त्या गारव्याखाली त्या सावलीखाली बसून नथनेल तेथे काय करत होता, हा बार्थोलोमेव तेथे काय करत होता, तर तिथं तो शास्त्राचा अभ्यास करत होता, नियमांचा अभ्यास करत होता आणि मसीहाची वाट पाहत होता. बघा, हा प्रामाणिक माणूस त्या झाडाखाली बसून अभ्यास करत होता. आणि अभ्यास कोणता, की मसीहा जो येणार आहे त्या मसीहाच्या संदर्भामध्ये तो अभ्यास करत होता, त्या मसीहाची आतुरतेने वाट पाहत होता. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाखालून जात असताना पाहिलेलं होतं. म्हणजेच त्यांनी ह्या माणसामधील जी संशोधक वृत्ती आहे, जी खऱ्या अर्थानं तळमळ आहे, ती तळमळ त्या ठिकाणी पाहिलेली होती. आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आणि नथनेलची, बार्थोलोमिओची पहिली ओळख होते, तेव्हा जेव्हा सांगितलं जातं की मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं होतं. आणि त्यावेळेला ह्या नथनेलनं, प्रेषित बार्थोलोमिओनं प्रभू येशू ख्रिस्ताविषयी खरी साक्ष देत असताना सांगितलं की तू देवाचा पुत्र आहेस, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत बार्थोलोमिओ हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात सहवासामध्ये राहिला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ही जवळून ओळख झाल्यानंतर तो त्याच्या प्रेमामध्ये वाढत राहिला. आणि प्रेमामध्ये वाढून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जे धडे त्यांनी गिरवलेले होते, जो अभ्यास त्यांनी केलेला होता, जो अनुभव ख्रिस्ताचा त्यांनी घेतलेला होता, तो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जगापुढे प्रकट केलेला आहे. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये देखील संत थॉमस बरोबर हा प्रेषित भारतामध्ये सुवार्ता घेऊन आलेला आहे, येशूला घेऊन आलेला आहे. आणि म्हणून आपण आज भाग्यवान आहोत की बार्थोलोमिओ आणि संत थॉमस ह्या दोन प्रेषितांनी, येशू बरोबर असलेल्या 12 प्रेषितापैकी हे 2 प्रेषित भारतामध्ये आले आणि आपल्याला ही श्रद्धा दिली. आणि म्हणून आज आपण मोठ्या आनंदाने संत बार्थोलोमिओचा हा सण साजरा करत असताना, माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जी श्रद्धा आपल्याला संत बार्थोलोमिओनी दिलेली आहे, ती श्रद्धा आपल्याला पुढे न्यायची आहे. आपण देखील येशूच्या प्रेमामध्ये आहोत, आपण देखील येशूच्या सहवासामध्ये वाढत आहोत. आणि म्हणून येशूच्या सहवासामध्ये वाढत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपली देखील जबाबदारी पडते ती एका सुवार्तिकाप्रमाणे, की जसा सुवार्तिक सुवार्ता पसरत राहतो तसं आपण देखील येशूची ही सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे पसरविली पाहिजे. बार्थोलोमिओचं कार्य जे आहे ते थांबू नये, ह्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या ह्या पवित्र विधीमध्ये आपण परमेश्वराकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया. संत बार्थोलोमिओच्या मध्यस्थीनं आपण देवाला सांगूया की जो ख्रिस्त मला मिळालेला आहे तो ख्रिस्त इतरांना मला देता यावा आणि त्याद्वारे मला खरा सुवार्तिक बनता यावं, म्हणून मला आशीर्वादित कर.
बंधू भगिनीनं माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातांतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, संत बार्तोलोमियोच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला हे समर्पण अर्पण करीत आहोत. त्याच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझी कृपा दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करीतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ताशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत बार्थोलोमियो, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह मला शाश्वत जीवनात वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. Christadvare, Christasah, Christathai, पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी. तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा होवो. तुझा आठव. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं. प्रेषित बार्थोलोमिओ प्रमाणे आपल्याला खरे सुवार्तिक बनता यावे ह्यासाठी प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य व अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू,
तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आपल्या स्वतःच्या आयुष्यात. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. माझ्या पित्याने मला दिलेले राज्य मी तुम्हाला देईन आणि त्या राज्यात तुम्ही माझ्याबरोबर खाल व प्याल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत बार्थोलोमियोच्या सणाच्या दिवशी आम्ही सार्वकालिक तारणाच्या प्रतिज्ञापत्राचा स्वीकार केला आहे. हे प्रतिज्ञापत्र सध्याच्या व भावी जीवनात आम्हाला सहाय्यक ठरो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर येवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं खरे सुवार्तिक बनण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानव जातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजांसाठी आम्हाला भरपूर पाऊस दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारे, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा,
सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.